नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आगे बढ़ो मनीषा ताई, आगे बढ़ो मनीषा ताई, तुम्हारे साथ है ये तुम्हारा एकनाथ भाई। चुनाव भले ही लेट हो, अंबरनाथ में शिवसेना का ही सीधे नगराध्यक्ष बनेगा। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। अंबरनाथ नगर पालिका की चुनाव प्रक्रिया भले ही देर से हो रही हो, लेकिन अंबरनाथ में शिवसेना का ही सीधे नगराध्यक्ष बनेगा। ऐसा स्पष्ट दावा राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया। अंबरनाथपुर के वेलफेयर सेंटर चौक में आयोजित भव्य जाहिर सभा को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि चुनाव टलने से शिवसेना के जनाधार पर कोई असर नहीं पड़ा है, बल्कि शिवसेना उम्मीदवारों की कामगिरी का ग्राफ लगातार ऊपर गया है। उन्होंने विश्वास जताया कि नगराध्यक्ष पद पर शिवसेना को रिकॉर्ड तोड़ मत मिलेगा और विरोधियों को करारा झटका लगेगा। एकनाथ शिंदे ने कहा कि पिछले कई वर्षों से शिवसेना ने अंबरनाथ में ठोस और दिखाई देने वाला विकास किया है, इसीलिए जनता का भरोसा आज भी शिवसेना के साथ है और भविष्य में भी रहेगा। अपने भाषण में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अंबरनाथ के विकास कार्यों का उल्लेख करते हुए कहा कि सोमवार से नई इमारत में नए नगर सेवक विकास कार्यों को गति देंगे। चिखलोली स्टेशन जल्द ही शुरू होने जा रहा है। मेडिकल कॉलेज का सपना पूरा हो चुका है और आम नागरिकों को बेहतर व मुफ्त स्वास्थ्य सुविधाएं देने का प्रयास जारी है। उन्होंने यह भी कहा कि अंबरनाथ में क्लस्टर विकास योजना को प्रभावी रूप से लागू किया जाएगा ताकि शहर का समग्र और नियोजित विकास हो सके। थाने जिला हमेशा से शिवसेना का गढ़ रहा है और इस बार भी नगर पालिका पर भगवा फहराएगा, ऐसा विश्वास उन्होंने व्यक्त किया। इस अवसर पर सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने भी जनसभा को संबोधित करते हुए कहा कि शिवसेना ने सत्ता का उपयोग केवल राजनीति के लिए नहीं, बल्कि जनता के जीवन में सकारात्मक बदलाव लाने के लिए किया है। उन्होंने कहा कि अंबरनाथ की जनता ने विकास को नजदीक से देखा है, इसीलिए आने वाले चुनाव में शिवसेना के सभी उम्मीदवार ऐतिहासिक जीत दर्ज करेंगे। सभा में विधायक डॉक्टर बालाजी किनीकर ने कहा कि राज्य सरकार और स्थानीय जनप्रतिनिधियों के समन्वय से अंबरनाथ को विकास की नई ऊंचाइयों तक ले जाया गया है और आगे भी यह रफ्तार बनी रहेगी। इस भव्य सभा में शहर प्रमुख अरविंद शिवलिंग वालेकर, नगराध्यक्ष पद की उम्मीदवार मनीषा वालेकर, निखिल वालेकर, गोपाल लांडगे, आमदार बालाजी किनीकर, पूर्व नगराध्यक्ष सुनील चौधरी, सुभाष सालुंखे सहित अनेक वरिष्ठ शिव सैनिक पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में महिला पदाधिकारी उपस्थित थे। महिलाओं की भारी उपस्थिति ने सभा में खास उत्साह भर दिया और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का जोश बढ़ाती नजर आई। साथ ही गोपाल लांडगे, उल्लासनगर के राजेंद्र चौधरी और वालेकर परिवार के सभी सदस्य भी इस मौके पर मौजूद थे। इस सभा में यह स्पष्ट संदेश दिखाई दिया कि अंबरनाथ की जनता एक बार फिर शिवसेना को ही नगर पालिका की सत्ता सौंपने का मन बना चुकी है और मतगणना के दिन शिवसेना के उम्मीदवार रिकॉर्ड तोड़ जीत दर्ज करने जा रहे हैं। लाडक्या बहिणी सगळीकडे दिसतात, लाडके भाऊ इकडे पण लाडक्या बहिणी आहेत। लाडके भाऊ काय घरी नाही इकडे आहे। प्रचारामध्ये पण लाडक्या बहिणीचा नंबर 1 आहे आणि मी नेहमी म्हणतो ज्या उमेदवाराच्या पाठी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला। आज आपले इथं जगद्गुरु रामानुजाचार्य डॉक्टर स्वामी बालगोविंदाचार्यजी महाराज पण आशीर्वाद द्यायला आले, त्यांचंही स्वागत मी करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज मी तुम्हाला भेटायला आलोय, एक गोष्ट सांगायला आलोय। पत्रकार मित्र इकडे आहे, एक गोष्ट सांगायला आलोय। निवडणूक झाली लेट तरी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट, कारण अंबरनाथ मध्ये फुल टू शिवसेनेचं वारं पाहतोय। सगळीकडे भगवं वादळ
पाहायला मिळतंय. एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय. खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला, जोर वाढला. आणि जसं खासदारांनी सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला, तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि 21 तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल. तर म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहेत आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाडेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्या तर विजयी होणारच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी आपल्याला सांगतो, पूर्वीच आपण अंबरनाथ पाहिलंय. धुळीचं साम्राज्य होतं, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नव्हते. परंतु आता या अंबरनाथ मध्ये जवळपास सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले. धूळमुक्त अंबरनाथ झालंय. या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणलेत. आणि म्हणून अंबरनाथ पूर्वी शिवसेनेचं होतं, आजही शिवसेनेचं आहे आणि उद्याही शिवसेनेचंच राहणार आहे. मी आपल्याला एवढं सांगेन की अंबरनाथ मध्ये अनेक कामं विकासाची झाली. अंबरनाथ आज छोटं शहर होतं, पण आज त्याचं राष्ट्रीय पातळीवर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमदार बालाजी किनीकर असतील, आपले अरविंद वाळेकर असतील, सुनील असेल, गोपालराव असतील, आमच्या मनीषाताईंनी नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामांची उद्घाटन केली, अनेक कामांची. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाट्यगृह त्यांच्या नावाचं आपण उद्घाटन केलं. आता नाट्यगृहाच्या बाहेर देखील अनेक चर्चा झाल्या, डायलॉग झाले. परंतु मी सांगतो तुम्हाला की हा सगळा इलाका जो आहे हा ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून या अंबरनाथवर जो भगवा फडकलाय हा विकासाचा भगवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा भगवा आहे आणि या तुमच्या सगळ्या अंबरनाथकरांचा भगवा आहे. हे या ठिकाणी आपलं प्राचीन मंदिर शिवमंदिर फेस्टिवल मगाशी मी या स्वामी अंबरनाथ नेहमीच शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे. अंबरनाथकर सगळ्या नागरिकांनी शिवसेनेवरती विश्वास दाखवला. अंबरनाथमध्ये शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा आमदार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष हे समीकरण जे आहे गेले अनेक वर्ष जे आहे अंबरनाथकरांनी करून दाखवलेलं आहे. आणि अंबरनाथकरांनी जो विश्वास दाखवला त्यावरती अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि प्रकल्प आणण्याचं काम हे अंबरनाथमध्ये झालं, शिवसेनेने केलं. अंबरनाथमधील 95% जास्त रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले. अंबरनाथमध्ये नाट्यमंदिर असेल धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या, त्याचं लोकार्पण झालं. अंबरनाथमध्ये शिवमंदिराचं काम आपण पाहत आहे की जागतिक दर्जाचं शिवमंदिराचं सुशोभीकरणाचं काम 168 कोटीचं हे देखील अंबरनाथमध्ये सुरू आहे. अंबरनाथमध्ये चिखलोली स्टेशनचं काम हे देखील शिवसेनेनेच केलं. अंबरनाथमध्ये MIDC मधील रस्ते बघा हे देखील शिवसेनेने केलं. अंबरनाथमध्ये येणारा जो MIDCचा रस्ता आहे काटे ते अंबरनाथ तो देखील शिवसेनेने केला. अंबरनाथमध्ये मेट्रो जी चिखलोली स्टेशनपर्यंत येते
ती देखील माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जो प्रकल्प जो आहे हा मंजूर झाला आणि आज अंबरनाथमध्ये ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे जे आहे ते मेट्रो येणार आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये अजून काय पाणी पुरवठा योजना आहे, 168 कोटीची पाणी पुरवठा 58 कोटीची पाणी पुरवठा योजना, त्याचं काम देखील चालू आहे. काही महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि अंबरनाथकरांना कायमस्वरूपी जो आहे हा पाण्याचा प्रश्न नाहीसा होऊन जाईल. पाण्याचा चांगल्या प्रकारे सप्लाय जो हा अंबरनाथकरांना होईल. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये घनकचा प्रकल्प हा पहिल्यांदा असा भारतामध्ये होतोय की जिथे अंबरनाथ नगर परिषद, उल्हासनगर महानगरपालिका आणि बदलापूर नगर परिषद असं एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने हा प्रकल्प तिथे राबवतो. काही महिन्यामध्ये तो प्रकल्प पण पूर्ण होईल आणि जो डम्पिंगचा प्रश्न आहे अंबरनाथ, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहराचा पूर्णपणे बंद होऊन जाईल. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये 1 लाख पुस्तकांचं वाचनालय असेल, अंबरनाथमध्ये छोटे मोठे समाज मंदिर असेल, अंबरनाथमध्ये UPSC MPSC भवन असेल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज असेल. हे देखील झालं, 1 वर्ष मेडिकल कॉलेजला झालं, दुसरं वर्ष जे आज मेडिकल कॉलेजचं आहे. आणि ह्याच अंबरनाथमध्ये आम्ही भविष्यामध्ये अंबरनाथसाठी नो कॅश काउंटर हॉस्पिटल हे देखील करतोय. अंबरनाथ वेस्टमध्ये शूटिंग रेंज जसं झालं तसं इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियमचं काम चालू आहे. स्विमिंग पूलचं काम भविष्यामध्ये करू आणि शिंदेसाहेबांनी जसं सांगितलं अंबरनाथमध्ये SRA आणि क्लस्टरच्या माध्यमाने जो झोपडपट्टीवासी आहे ह्याचा आणि त्याचबरोबर जो अनधिकृत इमारतींमध्ये राहतो त्याला स्वतःचं हक्काचं घर देण्याचं काम देखील जसं आम्ही मुंबईमध्ये करतो, ठाण्यामध्ये करतो, तसं अंबरनाथमध्ये करणार आहोत. एवढे सगळे प्रकल्प जे आहे ते झालेले आहेत. ते झालेले प्रकल्प आम्ही सांगायला आलो. आम्ही काय करणार आहोत याच्यापेक्षा आम्ही काय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये याच गतीने जे आहे हे पुन्हा आम्ही चांगलं काम हे अंबरनाथकरांना करणार आहोत. म्हणून अंबरनाथकरांना मी विनंती करतो, जसं आपण खासदारकीला शिवसेनेचा खासदार निवडून दिला, आमदार शिवसेनेचा निवडून दिला आणि नगराध्यक्ष देखील आपण शिवसेनेचा निवडून द्या. कारण की नगराध्यक्ष मॅडम ज्या आहेत सौ मनीषाताई वाळेकर यांना नगराध्यक्ष पदाचा अनुभव देखील आहे आणि हे सगळे जे प्रकल्प मी सांगितले हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जास्त प्रकल्प जे आहेत हे झालेले आहेत. आज कोणीही विरोधकही बोलू शकत नाही, कोणीही बोलू शकत नाही की अंबरनाथमध्ये प्रकल्प झाले नाही. तर अंबरनाथमध्ये जी कामं केली त्याच्या भरोशावरती आम्ही लोकांच्या समोर जातो आणि लोकांचा देखील विश्वास हा शिवसेनेवरती आहे. शिवसेनेला भरभरून मतदान जे आहे लोक येणाऱ्या 20 तारखेला करतील आणि रेकॉर्ड मतांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडून येतील मनीषाताई वाळेकर आणि त्याचबरोबर जे नगरसेवक होतील ते देखील सगळ्यात मोठा आकडा जो आहे म्हणजे आतापर्यंत जेवढा शिवसेनेला मिळाला नव्हता. आतापर्यंत मला वाटतं 33 नगरसेवक शिवसेनेचे होते पण आता रेकॉर्ड तोड शिवसेनेचे उमेदवार जे आहे हे निवडून येतील. सर आपण जर बघितलं मुंबई महापालिका निवडणुकी जाहीर झाली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे हे एकत्र येणार आहे, मात्र काँग्रेस जी आहे ती स्वबळाचा नारा दिला जाते, कसं पाहताय? काँग्रेसच्या मतांवरती UBT आतापर्यंत निवडून आली. आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल जे काही मतदान मिळत होतं हे काँग्रेसचं ट्रान्सफर होत होतं पण काँग्रेसचा त्यांना फायदाच काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता. आज काँग्रेसने ते हेरून घेतलं, जाणून घेतलं की आता बाबा आमच्यामुळे हे लोक निवडून येतात. आज काँग्रेस जे आहे चांगला निर्णय मला वाटतं त्यांनी घेतलेला आहे, त्यांना शुभेच्छा. अनेक दिग्गजांचा पक्षप्रवेश बघायला मिळतो, अनेक दिग्गजांचा पक्षप्रवेश शिवसेनेत होतो. आज देखील माननीय उपमुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सचिन पोटे असतील जे काँग्रेसचे नगरसेवकच नाही जिल्हा अध्यक्ष राहिलेले आहेत. राज्य स्तरावरती त्यांनी पदं भूषवलेली आहेत. जान्हवी पोटे असतील, त्याचबरोबर मनसेच्या कस्तुरी देसाई नगरसेविका असतील, कौस्तुभ देसाई असतील जे सरचिटणीस होते मनसेचे, त्याचबरोबर आशाताई रसाळ असतील, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. सर आपण जर बघितलं सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामाची मागणी केली आहे. त्याला काय आहे का, कोणी काही बोलणार? दुसरीकडे जर बघितलं की महापौरावरून हे चालू आहे. एकीकडे भाजपच्या वतीने म्हटलं जाते की महायुतीचा महापौर असेल, एकीकडे मनसेकडे बोलते की आमचा महापौर असेल. मुंबई महापालिकावर मुंबईला महायुतीचाच महापौर असेल आणि कल्याण डोंबिवली आणि ठाणे. कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये आम्ही पहिल्यापासून बोलतोय की महायुतीचा जो आहे हा महापौर इथे बसला पाहिजे. महायुतीमध्ये जे आहे ते निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे. भाजपकडून आणि आपल्याकडून जी बैठका पार पडते त्यामध्ये जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा होत आहेत. अशी माहिती समोर येते की भाजपकडून 150 जागा तर शिवसेनेकडून 100 जागांचा प्रस्ताव आहे ऑल पूर्ण महापालिका मुंबईला. आता एकच राऊंड मीटिंगची झालेली आहे. तर आता येणाऱ्या दिवसांमध्ये काही मीटिंग्स होतील तेव्हा जे आहेत हे वरिष्ठ पातळीवरती जो आहे कोण किती जागेवरती लढेल आपल्याला काय. पण आपण जास्त जागाची मागणी करणार आहोत.
जिथे जिथे शिवसेना निवडून येऊ शकते त्या ठिकाणी जे आहे शिवसेना जागेची महाविकास पिंपरी चिंचवड साहेब, मध्ये लाडकी बहीण तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।